एक महत्त्वाची घडामोड केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक। दिल्ली स्फोटाप्रकरणी अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठकीला गृहमंत्रालयाचे अधिकारी उपस्थित आहेत। दिल्लीतील स्फोटानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक होतीये। गृहमंत्रालयाचे अधिकारी सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। दिल्लीत लाल किल्ल्याजवळच्या मेट्रो स्थानकाजवळ हा स्फोट झालेला होता। 12 जणांचा मृत्यू या स्फोटात झालाय। या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक होतीये। पुढच्या घडामोडीकडे पिपाणी चिन्ह वगळल्यानंतर देराय दुरुस्त आहे अशा शब्दात रोहित पवारांनी ट्विट केलं। लोकसभा आणि विधानसभेला पिपाणीचा मोठा फटका शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला बसला होता। लोकसभा आणि विधानसभेला निर्णय घेतला असता तर चित्र वेगळं असतं असं रोहित पवार यांनी म्हटलंय। दरम्यान या निर्णयानंतर रोहित पवार यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत। दिल्ली बॉम्बस्फोटाच्या तपासावर अमेरिकेचं बारकाईनं लक्ष आहे। भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध होण्याची अमेरिकेला भीती आहे। भारतीय तपास यंत्रणांच्या संपर्कात अमेरिका सतत असल्याची माहिती मिळते। दिल्ली बॉम्बस्फोटाच्या तपासावर अमेरिकेचं बारकाईनं लक्ष आहे। पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याची भीती या पार्श्वभूमीवर अमेरिकेला वाटते। याच पार्श्वभूमीवर अमेरिका सतत भारतीय तपास यंत्रणांच्या संपर्कात असल्याची माहिती सुद्धा समोर येते। नालासोपाऱ्यात भाजप आमदार राजन नाईक यांनी बवियाला धक्का दिलाय। माजी नगरसेविका रेश्मा जाधव यांचे पुत्र विशाल जाधव हे भाजपमध्ये आलेत। 50 पदाधिकाऱ्यांचा रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडलाय। ठाकरे गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष नम्रता वैतीही भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत। दिल्ली ब्लास्ट प्रकरणात 4 वाहनांचा समावेश असल्याची बाब समोर येते। 4ही वाहनं तपास यंत्रणांच्या ताब्यात आहेत। फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठातून चौथी कार मिळाली आहे। पहिली कार शाहीनची होती, दुसरी स्फोटासाठी वापरलेली i20 कार होती, तर तिसरी कार फोर्ड इकोस्पोर्ट होती। चौथी कार फरीदाबादमधून ताब्यात घेण्यात आली। बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाला, त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झालेत। अहिल्यानगरमध्ये 5 वर्षीय चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला। तब्बल 16 तासांनंतर चिमुकलीचा मृतदेह सापडला। अहिल्यानगरच्या खारेकर्जुने गावातील ही घटना। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल जायकर यांच्याकडनं। कुणाल, ग्रामस्थांचं काय नेमकं म्हणणं आहे? श्रुती, नक्कीच 16 तासानंतर या चिमुकलीचा मृतदेह जो आहे तो आढळलेला आहे। गावापासल्याच एका झुडपामध्ये हा मृतदेह होता। त्यानंतर गावकरी जे आहे ते आक्रमक झालेला आहे। जोपर्यंत ह्या बिबट्याला पकडलं जात नाही किंवा प्रशासन ठोस कारवाई करत नाही तोपर्यंत हा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही अशी भूमिका जी आहे ती आता गावकऱ्यांनी मांडलेली आहे। या ठिकाणी वन विभाग असेल, पोलीस प्रशासन असेल ते देखील दाखल झालेलं आहे आणि गावाच्या ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये आता हे सगळे गावकरी असतील, महिला असतील, सगळे आजूबाजूचे शेतकरी असतील ते एकवटलेले आहे आणि आक्रमक भूमिका त्यांनी घेतलेल्या आहे। या आजूबाजूच्या परिसरामध्ये 5 ते 6 बिबट्या आहे आणि आम्हाला शेतामध्ये जाण्यासाठी देखील भीती वाटते। गेल्या 2 दिवसापासून आमचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे आणि वारंवार हे बिबटे जे आहे ते जनावरे असतील, कुत्रे असतील किंवा इकडे हे सगळे शेतकरी असतील यांच्यावर हल्ला करत आहे आणि त्यामुळं कुठेतरी आता ठोस मार्ग जो आहे तो या ठिकाणी काढावा आणि जेणेकरून कायमस्वरूपी या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी भूमिका जी आहे ती गावकऱ्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे सगळे गावकरी जे आहेत ते संतप्त झालेले आहे। वन विभागाचे अधिकारी जे आहे ते या ठिकाणी उपस्थित आहे। जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि जोपर्यंत ह्या बिबट्यावरती काही कारवाई होत नाही तोपर्यंत हा मृतदेह जो आहे तो आम्ही हाती घेणार नाही। या सगळ्या महिला देखील आज शेतीचे कामं सोडून या ठिकाणी आलेल्या आहेत। नक्कीच पुढच्या घडामोडीकडे भगवान बिरसा मुंडा यांची 150वी जयंती महोत्सव राज्यात आणि देशात मोठ्या उत्साहात साजरा होतोय। या निमित्तानं राज्याचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री अशोक उईके यांनी TV9शी संवाद साधलाय। पाहूया। महाराष्ट्रातील समस्त जनतेला, जनजाती बांधवांना
युवकांना, युवतींना आणि इतर सर्व समाज घटकांना मी आवाहन करतो की दिनांक 15 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या जनजाती गौरव दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी उपस्थित राहून भगवान बिरसा मुंडांनी केलेलं कार्य, गौरवशाली इतिहास आणि आदर्श संस्कृती जिवंत राहण्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित राहावं असं आवाहन आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून मी समस्त जनतेला करतो। नागपुरात एबीव्हीपीचा विद्यापीठाविरोधात धडक मोर्चा बघायला मिळतोय। प्रवेश परीक्षा, अभ्यासक्रम, निकाल या विषयांवरती आंदोलन केलं जात आहे। एबीव्हीपीचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झालेले आहेत। या संदर्भात गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी सविस्तर अपडेट्स देत आहेत। गजानन, या सगळ्या आंदोलकांची नेमकी मागणी काय आहे? नक्कीच नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा हा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। परीक्षा पद्धतीत सुधार व्हावा, रिझल्ट्स वेळेवर लागावे, ऍडमिशन्स वेळेवर व्हाव्या, पदभरती व्हावी आणि निवडणुका व्हाव्या या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन जे आहे त्या ठिकाणी होत आहे। रवी भवन परिसरामधून हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो या ठिकाणी निघालेला आहे आणि विद्यापीठावर धडक मोर्चा आहे। मोठ्या संख्येनं नागपूर विद्यापीठाच्या क्षेत्रातले विद्यार्थी जे आहे ते या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे आणि विद्यापीठ प्रशासनामध्ये सुधारणा व्हावी, विद्यार्थ्यांचं हित जोपासलं जावं या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। गेल्या काही दिवसातलं मोठं आंदोलन एबीव्हीपीचं नागपूर विद्यापीठावर या ठिकाणी आहे। सध्या नागपूर विद्यापीठात पूर्णवेळ कुलगुरू नाही परंतु प्रभारी कुलगुरू यांना निवेदन या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जात आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नागपूर विद्यापीठाच्या परिसरातले विद्यार्थी या ठिकाणी सहभागी। गजानन, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।